तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या नव्या चॅनलमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे CSTला शॉपिंगला. दादाचं लग्न पण आहे आणि थोडी शॉपिंग पण करायची आहे. सो आता मी बेलापूर स्टेशनला आलो आहे. पहिले तर मी ऑफिसला जाणार आहे. तिथे साहिल आणि निखिल माझ्यासोबत आहे. ते दोघंजणं पण माझ्यासोबत CSTला येणार आहेत. सो आता मी बेलापूर स्टेशनला थांबलो आहे. ते दोघंजणं येतील, आम्ही ऑफिसला जाईल. ऑफिसमधून हफ्त्याने आम्ही निघू आणि जाऊया CSTला शॉपिंगला. तर चला बघूया. सो आता आम्ही ऑफिसमधून निघालो आहे आणि इथे खाली आलो आहे खाऊगलीमध्ये. भूक लागली, काहीतरी खाऊ आणि मग जाऊ. एवढा ट्रॅव्हल करायचं आहे, शॉपिंग वगैरे करायची आहे, काहीतरी खाऊ आणि निघू. निखिल आणि मी उतरलो आहे खाली. साहिलवरती आहे, फाईल देतो आहे आणि तो पण येतो आहे. बघू आता कोण कोण येते. वरती गेल्यावर भरपूर जण झालेलं रेडी. आता इथे आल्यावर बघूया कोण कोण येतं आहे. सो मी आणि निखिल तर आता खाली उतरलो आहे. तर काहीतरी खाऊ आणि निघूया इथून. निखिल, आज काय खाणार? खा पहिलं. आता साहिल आलाय. काय साहिल, एवढं लेट का आला? हा का वाकडा वाकडा बघतोय. मस्त आता पोट भरून जेवलो आणि निघालोय. बघूया आता कोण कोण येत आहे. साहिल आहे, निखिल आहे, मी, अजून कोण, प्रवीण येत आहे, ओमकार येत आहे, माहीत नाही. बघू आता बिल्डिंगच्या खाली गेल्यावर कोण कोण तिथे रेडी आहे. चला आता डायरेक्ट स्टेशनला भेटूया. तर आता आम्ही आलो आहे बेलापूर स्टेशनला. निखिल, दिवेश, साहिल, प्रवीण आणि ओमकार नाही आलं, त्यांना काम आहे जास्त. आता ट्रेन येईल 2:25 झाले. काय पण बोला, आज निखिल भाई जाम खुश आहे. वयाच्या 26व्या वर्षानंतर भाई कुठंतरी शॉपिंगला चाललाय बाहेर. CSTला जाम खुश आहे. त्या चेहऱ्यावरती ती तेज बघून लय म्हणजे बराच वाटतंय, जामच खुश आहे. क्यूट कपल तसं झोपलाय. ऑफिसमध्ये पण असंच, कुठं गेलं तरी असंच. आता मी डॉक्टर स्टेशन क्रॉस केलं आहे. खूप छान. झोपलेला कधीपासून आता फ्रेश दिवसच्या कधीपासून फोन घेऊनच बसलाय. हा बोलतो आता डॉक्टरला पोचलोय. सो आता आम्ही CST स्टेशनला पोचलोय. आता इथून पुढं आम्ही फॅशन स्ट्रीटला जाऊ, तिकडून शॉपिंग वगैरे करू. कसला भारी आहे पुन्हा CST स्टेशन. अजूनपर्यंत काय आहे त्याच्यामध्ये बदलाव नाही, जसं पहिले होता तसंच अजून पण आहे. चला आता जाऊया फॅशन स्ट्रीटला, शॉपिंग वगैरे करू. काय बघतोय निखिल? कोण आहे काय? आयला गावाकडं लगीन जमून ठेवला. येड्यागत मारतील तुला वय. तर जाम गरम होत आहे. काय नाही, एक शर्ट घेतला आहे अजूनपर्यंत आम्ही. आणि बघू आता तुला काय काय चांगलं वाटेल तसं घेऊ. एक शर्ट घेतलं आहे आणि निखिलने एक शर्ट घेतला आहे, मी एक शर्ट घेतला आहे. आता बघू कोण कोण काय काय घेतं आहे. दिवेश बोलते मला शूज घेत आहे. शूज खाली मस्त स्टोअर होता, तिकडनं घेऊ. तर बघूया आता. चला निखिलसाठी जीन्स शोधून जमलो. 350ला सांगता कोण देतच नाही. 400 फक्त 400. 350ला कोण जीन्सच देत नाही. घरात फक्त 400 रुपये आणले, मग 400 पाहिजे. त्याच्या बजेटच 400 रुपये.
त्यानं जर 350-400 रुपये त्याला जीन्स दिली तर तिकीट कुठून काढेल, म्हणून तो 350ला मागतो. कोणच दे नाही भाऊ. आता त्यांचा वलकीचा दादा 350ला जर ब्लॅक कलरची जीन्स दिली ना लगेच घेऊ आम्ही. भाऊ आता पुढच्या दुकानाकडून. साहिल काय बघतोय? काय नाही रे, क्रिकेट पाहतोय. काय रे? काय नाही रे, तेव्हा आमच्याकडे टाईम होता पण पैसे नव्हते. पण आता पैसे आहेत पण टाईम नाही. अरे यार भाई इमोशनल झाला. CST ला आल्यावर एकच गोष्ट सस्ती भेटली ती म्हणजे 50 रुपयाला गोरिला ग्लास. काय दिवेश? CST आल्यावर एकच गोष्ट सस्ती भेटली ती म्हणजे 50 रुपयाला गोरिला ग्लास. दादाने लय भारी ऑफर काढली. तिघ जण आलं आणि कस्टमर किती गावला. हा वाव 50 रुपये गोरिला ग्लास, 50 रुपये गोरिला ग्लास. अरे आव 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 50 में गोरिला, 50 में गोरिला. CST मध्ये भेटलेली अजून एक सर्वात सस्ती गोष्ट म्हणजे हे व्हाईट कलरचं शर्ट. फिक्स रेट 100 रुपये. कोणता पण घ्या 100 रुपये. साहिल किती किती? क्वालिटी, बेस्ट क्वालिटी. आपके पास पैसा नहीं है? आओ दिखा दूंगा बॉल. 100 रुपये. निखिल हे तिकीट काउंटर आहे का काय? हे काय गेमिंग झोन आहे का काय? काय नंबर ते लाव, भेटला तर भेटला बोलतो. यहाँ क्या बैठे हो? पैसा भी खत्म हो गया, तो ब्याज भी इतना जड़ है कि लेकर भी नहीं जा रहा हो रहा है. आप घर कैसे जाओगे? कोई ट्रेन करा तो भाई सेपरेट, ये बहुत जड़ है. पैसा खत्म हो गया, टिकट भी नहीं निकाला. किसी ने पकड़ लिया ना. किती पैसा संपला? 2000 रुपये गया. साहिल किती संपले? किती संपले? काय घेतलं 1050चा? खाली पुलिस सोड रहा है. जानाची तर मनाची तरी लाज ठेवायची. त्या आईला भीक माग्या. तुझ्या सरकारचा नियम काय ना, तुझे चालवले काय? का जाईल काय आहे का नाही? तर माझ्या मोबाईलची बॅटरी जरा संपली होती, डाऊन झाली, म्हणून मोबाईल स्विच ऑफ केला होता. तर आता पनवेल स्टेशनला उतरलो मी. साहिल, निखिल आणि देवेश चेंबूर स्टेशनला उतरले. त्यांना जरा शॉपिंग करायची होती आणि मी आता आमच्या गावाच्या रोडला लागलो आहे. तर तुम्ही पाहू शकताय अख्ख्या रोडला कोण नाही. तर आता मी पोचलो आमच्या घरी. माझी मोबाईलची चार्जिंग संपली, त्याच्यामुळं मला ब्लॉग नीट एंड नाही करता आला. सो आता मी घरी पोचलो आहे. आता भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.